यानंतर या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी मुंबईतून। मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय। मुंबईमध्ये जागोजागी पाणी साचलंय। रस्ते वाहतुकीवर देखील याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। कल्याणपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर देखील परिणाम झालेला आहे। काल रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने जोर पकडलेला आहे। परिणाम या मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये जागोजागी पाणी साचलेलं आहे। रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे। कुर्ला असेल, सांताक्रूझ असेल या सखल भागांमध्ये देखील पाणी साचलेले, तर कल्याणपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर देखील मोठा परिणाम होताना पाहायला मिळतोय। मुंबईत सध्या जागोजागी पाणी साचलेलं आहे। रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। सांताक्रूझ असेल, कुर्ला असेल, त्यासोबत अंधेरी असेल, अशा विविध भागांमध्ये सध्या पाणी साचलेलं पाहायला मिळते। मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतो आहे। त्यामुळे सकाळी आता जे कर्मचारी घराच्या बाहेर पडणार आहेत, नोकरदार वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर पडतो, त्याने मात्र सध्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच घराबाहेर पडावं असं आवाहन सध्या करण्यात येते। मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर पकडलेला आहे। त्यामुळे विविध भागांमध्ये सध्या पाणी साचलेलं आहे। रस्ते वाहतूक असेल, त्यासोबतच लोकल सेवेवर देखील याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी दुचाकी देखील बंद पडल्याचं चित्र होतं, तर अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी साचलेलं होतं। पुलांच्या खाली देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे वाहन चालकांना देखील या सगळ्या पाण्यातून वाट काढत सध्या प्रवास करावा लागतो आहे। कुर्ला परिसर असेल, त्यासोबतच अंधेरी परिसर असेल, अनेक ठिकाणी सध्या पाणी साचल्याचं सध्या चित्र आहे। तेव्हा अनेक भागामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे। मुंबईमध्ये पावसाने चांगला जोर पकडलेला आहे। हवामान विभागाकडून मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसेल असा इशारा देण्यात आला होता। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। गजानन कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गजानन, सध्या काय नेमकं पावसाची परिस्थिती मुंबई आणि उपनगरांमध्ये पाहायला मिळते? हो बिलकुल दीपक। आणि आज सकाळपासूनच कल्याणहून CSMT कडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या लोक थांबवलेल्या आहेत। लांब पल्ल्याची एखाद दुसरी गाडी सोडली जाते, पण ती पुढे कुठपर्यंत जाते याची काही कल्पना नाही। लोकल गाड्यामध्ये पूर्णपणे थांबवलेल्या आहेत। ठाण्यापर्यंत एखाद दुसरी लोकल जाते आणि ठाण्यापासून ते CSMT पर्यंत पूर्णपणे ठप्प झालेली आहे। त्याचबरोबर ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या गाड्या सगळ्या रद्द केलेल्या आहेत। पूर्ण लाईन बंद आहे। भांडूप, कुर्ला या ठिकाणी पाणी साचल्यामुळे हा निर्णय घेतल्याची अनाउन्समेंट ही होती ट्रेनमध्ये। गजानन, सध्या रेल्वेकडनं काय नेमकी अनाउन्समेंट केली जाते? कुठे कुठे पाणी साचलं याबद्दल काही माहिती रेल्वेकडून दिली जाते का? रेल्वेकडून तशी फार माहिती नाही आहे, त्रोटकच माहिती आहे। पण ठाण्यापर्यंत रेल्वे गाड्या पूर्णपणे थांबवलेल्या आहेत एवढी मात्र मोठी अनाउन्समेंट आहे। आणि ठाणे ते CSMT या मार्गावरच्या गाड्या ही पूर्ण सध्या तरी रद्द आहेत। मेन लाईनवर मोठा प्रॉब्लेम आहे आणि हार्बर लाईन सुद्धा पूर्णपणे बंद आहे। गजानन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा ठाण्याहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। रेल्वेकडून तशी माहिती देण्यात येते। आतापर्यंत ठाण्यापर्यंतच गाड्या चालवल्या जातील अशी घोषणा सध्या रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते। एखाद दुसरी गाडी ही ठाण्यापर्यंत जाते आहे। कल्याणच्या दिशेने ठाण्याकडून ज्या गाड्या जात आहेत त्या मात्र केवळ ठाण्यापर्यंतच जात आहेत, त्यासुद्धा विस्कळीत असल्याची माहिती मिळते। त्यामुळे कल्याणपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर किंबहुना ठाण्यापासून पुढे CSMT कडे जाणाऱ्या लोकल सेवेवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। मुंबईमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतो आहे आणि मुंबईमध्ये अनेक सखल भागांमध्ये सध्या पाणी साचलेलं आहे। ठाण्याहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे ठाणे ते CSMT वाहतूक ही पूर्णपणे ठप्प आहे। या तासातली सगळ्यात महत्त्वाची बातमी, मेन लाईन आणि हार्बर लाईन देखील पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे ठाणे ते CSMT वाहतूक ही पूर्णपणे ठप्प आहे। मुसळधार पाऊस बरसलेला आहे। कदाचित रेल्वे मार्गावरच्या अनेक स्थानकांमध्ये पाणी साचलेलं असू शकतं। जर आपण या अगोदरचा इतिहास पाहिला तर सायन असेल, कुर्ला असेल, भांडूप असेल, अशा विविध स्थानकांमध्ये दरवर्षी पाणी साचतं, त्याचप्रमाणे पाणी साचलेलं असू शकतं। परंतु याबद्दलची अधिकृत माहिती तरी अद्याप आपल्या हाती आली नाही। परंतु मेन लाईन आणि हार्बर लाईन ही मात्र पूर्णपणे ठप्प आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।